इजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये मी प्राध्यापक ललित वेळेकर सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. बीकॉम फर्स्ट सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट फर्स्ट सिंगल एंट्री सिस्टीम कन्व्हर्जन मेथड या टॉपिकमधील MCQ आपण पाहणार आहोत. या टॉपिकमध्ये एकूण 20 MCQज आहेत जे तुम्हाला मी शेअर करत आहे. तर विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक या MCQचा अभ्यास करावा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे हे MCQज आहेत. आता आपण वन बाय वन MCQज पाहूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सिंगल एंट्री सिस्टीम? सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय? ऑप्शन ए, अ मेथड ऑफ अकाउंटिंग दॅट रेकॉर्ड्स ओनली वन साइड ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. सेकंड ऑप्शन आहे, अ मेथड ऑफ अकाउंटिंग दॅट रेकॉर्ड्स बोथ द डेबिट अँड क्रेडिट ऑफ ईच ट्रान्झॅक्शन्स. सी ऑप्शन आहे, अ मेथड ऑफ अकाउंटिंग दॅट रेकॉर्ड्स ओनली द कॅश ट्रान्झॅक्शन. आणि डी ऑप्शन आहे, अ मेथड ऑफ अकाउंटिंग दॅट रेकॉर्ड्स ओनली द क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. तर आन्सर आपण पाहू शकता काय, अ मेथड ऑफ अकाउंटिंग दॅट रेकॉर्ड्स ओनली वन साइड ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. म्हणजे बघा, सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, तर अकाउंटिंगच्या अशा नोंदी किंवा रेकॉर्ड्स ओनली वन साइड ऑफ ईच ट्रान्झॅक्शन, म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनची वन साइड त्याची जर रेकॉर्ड असेल तर त्याला आपण सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हणतो. आता बघा, ऑप्शन बी जर आपण पाहिला तर काय म्हणलेलं आहे, दॅट रेकॉर्ड्स बोथ द डेबिट अँड क्रेडिट ऑफ ई ट्रान्झॅक्शन. म्हणजे ही डबल एंट्री सिस्टीम आहे. आपल्याला सिंगल एंट्री सिस्टीम विचारलेली आहे, याच्यामध्ये ओनली वन साइड ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. तर हा ऑप्शन बरोबर आहे. बरोबर आहे. आणि बघा, सी ऑप्शन जर आपण पाहिला, अ मेथड ऑफ अकाउंटिंग दॅट रेकॉर्ड्स ओनली द कॅश ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे. म्हणजे यामध्ये आपण असं म्हणू शकतो की सिंगल एंट्री सिस्टीममध्ये ओनली वन साइड ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द सिंगल एंट्री सिस्टीम. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीमचा खालीलपैकी कोणता डिसॲडव्हान्टेजेस नाही आहे. यामध्ये फर्स्ट आहे लक ऑफ ॲक्युरेसी, बी लक ऑफ कम्प्लीटनेस, सी लक ऑफ रिलायबिलिटी, डी लक ऑफ फ्लेक्झिबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे लक ऑफ फ्लेक्झिबिलिटी. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ कन्वर्टिंग फ्रॉम सिंगल एंट्री टू डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे बघा, सिंगल एंट्रीचं कन्व्हर्जन हे डबल एंट्री सिस्टीममध्ये करण्याचा महत्त्वाचा हेतू काय, पर्पज काय आहे. यामध्ये ए ऑप्शन आहे, टू कंप्लाय विथ द लीगल रिक्वायरमेंट, बी टू इम्प्रूव्ह द ॲक्युरेसी अँड कम्प्लीटनेस ऑफ फायनान्शियल रेकॉर्ड्स, सी टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ अकाउंटिंग, डी टू सिम्प्लिफाय द अकाउंटिंग प्रोसेस. तर त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे टू इम्प्रूव्ह द ॲक्युरेसी अँड कम्प्लीटनेस ऑफ फायनान्शियल रेकॉर्ड, बी ऑप्शन. म्हणजे बघा, सिंगल एंट्रीचं डबल एंट्रीमध्ये कन्व्हर्जन करण्याचा महत्त्वाचा हेतू काय, टू इम्प्रूव्ह द ॲक्युरेसी अँड कम्प्लीटनेस ऑफ फायनान्शियल रेकॉर्ड. आपल्या ज्या फायनान्शियल रेकॉर्ड्स असतात त्याच्यामध्ये अचूकता, ॲक्युरेसी किंवा कम्प्लीटनेस, परिपूर्णता आणण्यासाठी आपण डबल एंट्री सिस्टीमचं म्हणजे सिंगल एंट्रीचं डबल एंट्रीमध्ये कन्व्हर्जन हे करत असतो. यानंतर चौथा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे खालीलपैकी कोणतंही डबल एंट्री सिस्टीमचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा वैशिष्ट्य आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे, इट रेकॉर्ड्स ओनली वन साइड ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. हे इट्स रेकॉर्ड ओनली वन साइड ऑफ ट्रान्झॅक्शन हे सिंगल एंट्री सिस्टीममध्ये येईल. सिंगल एंट्रीमध्ये येईल. बरोबर आहे. म्हणजे आपण काय बघतो, डबल एंट्री सिस्टीमचं कॅरेक्टरिस्टिक बघतोय. ऑप्शन ए हा सिंगल एंट्री सिस्टीमचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बी बघा ऑप्शन, इट रेकॉर्ड्स बोथ द डेबिट अँड क्रेडिट ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. हा ऑप्शन हा करेक्ट आन्सरमध्ये येईल. बरोबर आहे. म्हणजे डबल एंट्री सिस्टीममध्ये डेबिट आणि क्रेडिट असे बोथ साईड त्याचे रेकॉर्ड्स केले जातील. सी ऑप्शन आहे, इट रेकॉर्ड्स ओनली कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. हे चुकीचे आन्सर्स आहेत. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन कन्वर्टिंग फ्रॉम सिंगल एंट्री टू डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे सिंगल एंट्रीचं डबल एंट्री सिस्टीममध्ये कन्वर्टिंग करण्याची फर्स्ट स्टेप कोणती आहे. त्याच्यामध्ये बघा, ए ॲनालायझिंग द एक्झिस्टिंग सिंगल एंट्री रेकॉर्ड्स. हा फर्स्ट ऑप्शन हा करेक्ट आन्सर आहे. म्हणजे बघा, सिंगल एंट्रीचं कन्वर्जन हे डबल एंट्रीमध्ये करण्यासाठी जे ॲनालायझिंग केलं जातं ते. त्यानंतर क्रिएटिंग अ चार्ट ऑफ अकाउंट, रेकॉर्डिंग ओपनिंग बॅलन्सेस, रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द न्यू सिस्टम. बरोबर आहे. तर फर्स्ट सिस्टीममध्ये किंवा फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला ॲनालायझिंग द एक्झिस्टिंग सिंगल एंट्री रेकॉर्ड्स हे बनवावे लागतात. त्यानंतर सिक्स नंबर क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ क्रिएटिंग अ चार्ट ऑफ अकाउंट इन द कन्वर्जन प्रोसेस. कन्वर्जन प्रोसेसमध्ये आपल्याला चार्ट ऑफ अकाउंटिंग ही क्रिएट करण्याचा महत्त्वाचा हेतू कोणता आहे. तर याच्यामध्ये आन्सर आहे,
ए ऑप्शन टू आयडेंटिफाय द अकाउंट्स दॅट नीड टू बी क्रिएटेड द न्यू सिस्टीम. एका नवीन पद्धतीमध्ये आपल्याला अकाउंट्स हे आयडेंटिफाईड करण्यासाठी कन्वर्जन प्रोसेस ही महत्त्वाची असते. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्ट्रा अकाउंट. याच्यामध्ये बी ऑप्शन आहे अक्युमुलेटेड डिप्रिसिएशन. अक्युमुलेटेड डिप्रिसिएशन हे कॉन्ट्रा अकाउंटचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट इज द पर्पज ऑफ रेकॉर्डिंग ओपनिंग बॅलन्सेस इन द कन्वर्जन प्रोसेस. म्हणजे कन्वर्जन प्रोसेसमध्ये ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्डिंग करण्याचा महत्त्वाचा हेतू काय आहे. ए ऑप्शन आहे टू इन्शुअर द ॲक्युरेसी ऑफ द न्यू सिस्टीम. म्हणजे नवीन सिस्टीममध्ये ॲक्युरेसी येण्यासाठी आपल्याला कन्वर्जन ओपनिंग बॅलन्सचे जे कन्वर्जन प्रोसेसमध्ये ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते आपल्याला रेकॉर्ड हे करावे लागतात. क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेप इन द कन्वर्जन प्रोसेस. इज नॉट अ स्टेप कन्वर्जन प्रोसेस म्हटलेला आहे. म्हणजे कन्वर्जन प्रोसेस ही स्टेप नाही. खालीलपैकी कोणती स्टेप नाही आहे. तर त्यामध्ये बघा ॲनालायझिंग द एक्झिस्टिंग सिंगल एंट्री रेकॉर्ड्स, क्रिएटिंग अ चार्ट ऑफ अकाउंट्स, रेकॉर्डिंग क्लोजिंग बॅलन्सेस, रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द न्यू सिस्टीम. त्याच्यामध्ये बघा ऑप्शन सी रेकॉर्डिंग क्लोजिंग बॅलन्सेस हा कन्वर्जन प्रोसेसची स्टेप नाही आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये ॲनालायझिंग द एक्झिस्टिंग सिंगल एंट्री रेकॉर्ड्स ही कन्वर्जन प्रोसेसची स्टेप्स आहे. क्रिएटिंग ए चार्ट ऑफ अकाउंट ही सुद्धा कन्वर्जन प्रोसेसची स्टेप्स आहे. त्याबरोबर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन द न्यू सिस्टम ही सुद्धा कन्वर्जन प्रोसेसची स्टेप्स आहे. बरोबर आहे. फक्त यामध्ये हा जो सी ऑप्शन आहे हा रेकॉर्डिंग क्लोजिंग बॅलन्सेस हा कन्वर्जन प्रोसेसमध्ये येत नाही किंवा त्याच्या स्टेप्समध्ये येत नाही. क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज द फायनल स्टेप्स इन द कन्वर्जन प्रोसेस. कन्वर्जन प्रोसेस म्हणजे एक लक्षात घ्या की सिंगल एंट्रीचं रूपांतर हे डबल एंट्रीमध्ये करणे याला आपण कन्वर्जन प्रोसेस म्हणतो. त्याच्यामध्ये कन्वर्जन प्रोसेसची फायनल स्टेप्स कोणती आहे. फायनल स्टेप कोणती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर यामध्ये बघा रिकन्सिलिंग द अकाउंट इन द न्यू सिस्टीम, क्लोजिंग द अकाउंट्स इन द ओल्ड सिस्टीम, डिलीटिंग द अकाउंट्स इन द ओल्ड सिस्टीम आणि 4D ऑप्शन आहे रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द न्यू सिस्टीम. त्याच्यामध्ये ए ऑप्शन जो आहे रेकॉर्डिंग द अकाउंट्स इन द न्यू सिस्टीम बरोबर आहे. तर फायनल स्टेप्स ही कन्वर्जन प्रोसेसमध्ये ओळखली जाते. क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज द मेन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द सिंगल एंट्री सिस्टीम. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीमचा महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेजेस कोणता आहे. लक ऑफ ॲक्युरेसी, लक ऑफ कम्प्लिटनेस, लक ऑफ रिलायबिलिटी, लक ऑफ फ्लेक्झिबिलिटी. त्यामध्ये जो बी ऑप्शन आहे लक ऑफ कम्प्लिटनेस हा सिंगल एंट्री सिस्टीमचा डिसॲडव्हान्टेजेस असेल. क्वेश्चन नंबर 12. व्हॉट इज द की डिफरन्स बिटवीन द सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे बघा सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम ज्याच्यामध्ये की डिफरन्स बिटवीन म्हणलेला आहे. म्हणजे महत्त्वाचा फरक कोणता आहे. त्यामध्ये बघा ए ऑप्शन अ सिंगल एंट्री सिस्टीम रेकॉर्ड बोथ द डेबिट अँड क्रेडिट ई ट्रान्झॅक्शन. त्यानंतर द सिंगल एंट्री सिस्टीम रेकॉर्ड ओनली वन साईड ट्रान्झॅक्शन. आणि सी मध्ये द सिंगल एंट्री सिस्टीम इज मोर कॉम्प्लेक्स दॅन द डबल एंट्री सिस्टीम. आणि डी ऑप्शन आहे द सिंगल एंट्री सिस्टीम इज ओनली यूज बाय स्मॉल बिझनेसेस. तर याच्यामध्ये ॲन्सर आहे बी ऑप्शन द सिंगल एंट्री सिस्टीम रेकॉर्ड ओनली वन साईड ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे. म्हणजे बघा सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आपण काय करतो फक्त वन साईडच त्यामध्ये रेकॉर्ड्स करतो. बरोबर आहे. म्हणून बी ऑप्शन यामध्ये करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 13. विच फायनान्शियल स्टेटमेंट कॅनॉट बी प्रिपेअर्ड युजिंग द सिंगल एंट्री सिस्टीम. यामध्ये इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट, स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लो, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी. तर यामध्ये राईट ऑप्शन आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट हा राईट ऑप्शन आहे. म्हणजे बघा सिंगल एंट्री सिस्टीममध्ये कॅनॉट बी प्रिपेअर्ड असं म्हटलेलं आहे युजिंग द सिंगल एंट्री सिस्टीम. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीममध्ये खालीलपैकी कोणतं फायनान्शियल स्टेटमेंट हे यूज केलं जात नाही, प्रिपेअर्ड केलं जात नाही. तर बॅलन्स शीट बी ऑप्शन. म्हणजे बघा सिंगल एंट्री सिस्टीममध्ये इन्कम स्टेटमेंट प्रिपेअर केलं जातं, स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लो, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी हे प्रिपेअर केले जातात. फक्त बॅलन्स शीट हे प्रिपेअर केलं जात नाही कुठं सिंगल एंट्री सिस्टीममध्ये.
कॅन नॉट बी प्रिपेअर्ड म्हणलेला आहे. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द पर्पज ऑफ द कन्व्हर्जन प्रोसेस फ्रॉम सिंगल एंट्री टू डबल एंट्री सिस्टम. म्हणजे बघा, सिंगल एंट्रीचं कन्व्हर्जन हे डबल एंट्री सिस्टममध्ये करत असताना त्याचा महत्त्वाचा हेतू कोणता आहे? यामध्ये ए ऑप्शन आहे टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ अकाउंटिंग, टू सिम्प्लिफाय द अकाउंटिंग प्रोसेस, टू comply with legal requirement, to improve the accuracy and completeness of financial record. डी ऑप्शन काय? टू इम्प्रूव्ह द ॲक्युरेसी अँड कम्प्लीटनेस ऑफ फायनान्शियल रेकॉर्ड. बरोबर आहे. म्हणजे जे फायनान्शियल रेकॉर्ड आहेत त्याच्यामध्ये ॲक्युरेसी यावी आणि कम्प्लीटनेसपणा यावा यासाठी आपण सिंगल एंट्रीचं डबल एंट्री सिस्टममध्ये कन्व्हर्जन करतो. हा एक महत्त्वाचा पर्पज आपल्याला दिसून येईल. क्वेश्चन नंबर 15. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप्स इन द कन्वर्जन प्रोसेस फ्रॉम सिंगल एंट्री टू डबल एंट्री सिस्टम. म्हणजे सिंगल एंट्रीचं डबल एंट्री सिस्टममध्ये कन्वर्जन करण्याची जी प्रक्रिया आहे त्याची फर्स्ट स्टेप कोणती आपल्याला विचारलेली आहे. फर्स्ट, recording transaction in the new system, creating a chart of account, analyzing the existing single entry records, preparing the financial statement. The right answer आहे analyzing the existing single entry records. Question number 16. Which of the following accounts does not exist the single entry system. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीममध्ये खालीलपैकी कोणतं डज नॉट एक्झिस्ट म्हणलेलं आहे, कोणतं अकाउंट्स याच्यामध्ये येणार नाही असं आपल्याला म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, अकाउंट्स ऑफ रिसिवेबल, अकाउंट्स ऑफ पेबल, कॅश आणि इन्व्हेंटरी. त्याच्यामध्ये राईट आन्सर आहे अकाउंटिंग पेबल्स हे यामध्ये डज नॉट एक्झिस्ट सिंगल एंट्री सिस्टीममध्ये, ते एक्झिस्ट होणार नाही. क्वेश्चन नंबर 17. व्हॉट इज द पर्पज ऑफ क्रिएटिंग चार्ट ऑफ अकाउंट इन द कन्वर्जन प्रोसेस. तर कन्वर्जन प्रोसेसमध्ये आपण जे क्रिएटिंग चार्ट ऑफ अकाउंट तयार करतो त्याचे महत्त्वाचा पर्पज कोणता आहे असं विचारलेलं आहे. ए ऑप्शन आहे टू रेकॉर्ड ऑल ट्रान्झॅक्शन इन द न्यू सिस्टम, टू आयडेंटिफाय द अकाउंट्स दॅट नीड टू बी क्लोज इन द ओल्ड सिस्टम, टू आयडेंटिफाय द अकाउंट्स दॅट नीड टू क्रिएटेड इन द न्यू सिस्टम, आणि डी ऑप्शन आहे टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट. याच्यामध्ये राईट आन्सर आहे सी, आयडेंटिफाय द अकाउंट्स दॅट नीड टू बी क्रिएटेड न्यू सिस्टम. क्वेश्चन नंबर 18. व्हॉट इज द पर्पज ऑफ रेकॉर्डिंग ओपनिंग बॅलन्सेस इन द कन्वर्जन प्रोसेस. म्हणजे कन्वर्जन प्रोसेसमध्ये जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत त्याचं रेकॉर्डिंग करण्याचा महत्त्वाचा पर्पज कोणता आहे. फर्स्ट ऑप्शन आहे टू आयडेंटिफाय द अकाउंट्स दॅट नीड टू बी रिकन्सल्ड इन द न्यू सिस्टम, बी टू इन्शुअर द ॲक्युरेसी ऑफ द न्यू सिस्टम, सी टू आयडेंटिफाय द अकाउंट्स दॅट नीड टू बी डिलीटेड इन द ओल्ड सिस्टम, आणि डी टू क्लोज द अकाउंट्स इन द ओल्ड सिस्टम. त्याच्यामध्ये राईट ऑप्शन आहे बी, टू इन्शुअर द ॲक्युरेसी ऑफ द न्यू सिस्टम. म्हणजे नवीन पद्धतीमध्ये आपल्याला ॲक्युरेसी यावी, नवीन सिस्टममध्ये ॲक्युरेसी यावी यासाठी आपण काय करतो, ओपनिंग बॅलन्सेस हे रेकॉर्डिंग करतो कन्वर्जन प्रोसेसमध्ये. क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग इज द स्टेप इन द कन्वर्जन प्रोसेस फ्रॉम सिंगल एंट्री टू डबल एंट्री सिस्टम. म्हणजे बघा, सिंगल एंट्रीचं कन्वर्जन डबल एंट्री करत असताना याची जी कन्वर्जन प्रोसेस आहे त्यातील स्टेप्स आपल्याला विचारलेल्या आहेत. कोणती स्टेप्स याच्यामध्ये विचारलेल्या आहे, तर रेकॉर्डिंग क्लोजिंग बॅलन्सेस, प्रिपेअरिंग टॅक्स रिटर्न, इश्युइंग फायनान्शियल स्टेटमेंट, कंडक्टिंग अँड ऑडिट. त्याच्यामध्ये राईट आन्सर आहे रेकॉर्डिंग क्लोजिंग बॅलन्सेस. बघा, रेकॉर्डिंग क्लोजिंग बॅलन्सेस इज अ राईट आन्सर. रेकॉर्डिंग क्लोजिंग बॅलन्सेस इज अ राईट आन्सर. बघा काय म्हणलं, स्टेप इन द कन्वर्जन प्रोसेस सिंगल एंट्री टू डबल एंट्री सिस्टम. याच्यामध्ये सिंगल एंट्रीचं कन्वर्जन डबल एंट्री सिस्टममध्ये करण्याची जी प्रक्रिया आहे त्यातील स्टेप विचारलेली आहे. तर रेकॉर्डिंग क्लोजिंग बॅलन्सेस हे त्याची स्टेप्स यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला सांगता येईल. क्वेश्चन नंबर 20. व्हॉट इज द फायनल स्टेप इन द कन्वर्जन प्रोसेस फ्रॉम सिंगल एंट्री टू डबल एंट्री सिस्टम. म्हणजे बघा, सिंगल एंट्रीचं कन्वर्जन डबल एंट्रीमध्ये करण्याची जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, त्याची फायनल स्टेप आपल्याला विचारलेली आहे. फायनल स्टेप कोणती? रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इज द न्यू सिस्टम, क्लोजिंग द अकाउंट्स इन द ओल्ड सिस्टम, रिकन्सिलिंग द अकाउंट्स इन द न्यू सिस्टम, आणि डी ऑप्शन आहे प्रिपेअरिंग फायनान्शियल स्टेटमेंट. तर यामध्ये सी ऑप्शन इज अ राईट ऑप्शन, रिकन्सिलिंग द अकाउंट्स इन द न्यू सिस्टम. तर अशा पद्धतीनं सिंगल एंट्री सिस्टीम कन्वर्जन मेथड या टॉपिकमधील महत्त्वाचे 20 MCQs व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. आपल्या नोटबुकमध्ये या सर्व MCQs तुम्ही लिहून घ्या. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि कमेंटसुद्धा करायचं आहे. तर पाहत राहा इजू अकाउंटन्सी. थँक्यू सो मच.